कोरोना पुन्हा आलाय, नव्या लाटेने खळबळ। संपूर्ण जगाला जवळपास 2.5 वर्ष वेठीस धरणाऱ्या कोरोनाची नवी लाट पुन्हा एकदा आशिया खंडातील देशांमध्ये पसरली आहे। सन 2019 साली चीनमधील वुहान येथून जगभरातून पसरलेल्या कोरोना विषाणूची नवीन लाट आता हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, चीन आणि इतर आग्नेय आशियामधील इतर देशांमध्ये पसरली असून यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे। कोरोनाने जवळपास 2 वर्षांनंतर डोकं वर काढलं आहे। हाँगकाँग, सिंगापूर, चीन, थायलंडमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने आशियामध्ये कोविड-19 लाट पसरल्याचं सांगितलं जात आहे। कोविड-19 आशियामध्ये सायलेंट किलर म्हणून पुनरागमन करत असल्याचं आरोग्य विषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कोरोना संसर्गाचा काळ सरला असून अनेकांना इम्युनिटी प्राप्त झाल्याने कोरोना संसर्गाचा सर्वात वाईट कालावधी मागे पडल्याचा समज नव्या लाटेने खोडून काढला आहे। नव्याने समोर आलेल्या आकडेवारीमध्ये कोरोना-19 आजही अत्यंत सक्रिय असून कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे। साधारणपणे उन्हाळ्यामध्ये श्वसनाचे आजार सहसा कमी होतात, अशा कालावधीमध्येही कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होतोय। हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या प्रमुख शहरांमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळेच आता संसर्ग वाढत असलेल्या देशांमधील आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी सतर्क झाले आहेत। चीन आणि थायलंडमध्ये कोरोना उद्रेकाची चिन्हे दिसत आहे। या ठिकाणी अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।